केलं होतं, म्हणूनच कांदा टाकून गेलो होतो बुवा. कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल होतो, भडका कसा उडवायचा राजेश बुवा चांगलाच माहिती बुवा. म्हणून तुम्ही मोठमोठे गाय करा, अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला, मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा. काय म्हणतात ऐका, विषय काय हे म्हणून नमनाचा विषय. मी नमन करणार, काय माझा विरोध आहे? या रंगमंच वाटते काय नमन होत नाही? हे वर्षभर हा घरात झोपून बोलत आहे. शक्ती तुझ्या साधन झाला की हे बाजूला येणार आणि आईचं क्रेडिट घेणार नमनाचं. मग बाकीचे गोवा नमन करत नाही, काय वेळ आहे ते काय नमन करत नाही? ते त्यांच्या बारीत नमन का नाही करत? बाकीचे पण भाऊ आहेत ना तुले वाले, सुशांत गाडे असतील, देवेंद्र जीवन भाऊ हे बोल नमन करत नाही, मग ते त्यांच्या बारीत नमन काय करत? ह्यांच्या बापसाने कधी नमन केलं होतं, ह्यांनी कधी नमन केलं होतं? सांगा मला. हा बुवा कधी नमन दिसलाय तुम्हाला? खरं सांगा. हा बुवा ना सोडून कधी नमनात बुवा दिसलाय का? ह्याला बघितलं? ह्याला बघितलं? ह्याला मावशी मला, ह्याची दाढी मिशी नाही, ह्याचा दिसत नाही तिथं पण केस काढून टाकला. मावशी त्याला साडी नेसला, लावणी काय नाचाला, गौतम पाणी पुढे काय मुतल हा का? याला साडी नेसला, याला लावा नमन करा. ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या बापसात कधी तुझ्या खानदान, अरे राजेश बुवा काही नमन करू शकत नाही. यंदापासून नमनात जातोय बुवा. राजेश बुवा यंदापासून सांगतोय, आज शब्द लिहून घ्या मित्रांनो, यंदापासून राजेश बुवा नमनात जातोय. आणि मी येणार आहे आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावर मित्रांनो 14 कार्यक्रम लागले. आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहेत. येणार आहे मी लोक काय ठेवणार आहे? तुम्ही मला सांगा फक्त, मला सांगणार तुमचे 25 लागले, तुम्ही मला कोण जिंकच नाही राहिलेला. पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बारा राजेश बुवा लागले. राजेश बुवा येणार आणि म्हणतात नाच खोटीला बुवा. अरे अशा धमक्या आहेत ना, मला नाही द्यायच्या. नाच खोटीला 7:30 असा त्यांचा लावला होता, तुमच्या 6:30 पिढ्या खाली यायला लागतील. राजेश बुवा नाच खोटीला लावायला एवढा हलका वाटला, एवढा हलका आहे राजेश बुवा तुम्ही बोलून. आणि मला काय म्हणायचं मित्रांनो, माझ्या नमनाला विरोध आहे काय? माझा विरोधच नाही. आमचं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं? वर्षाच्या 12 महिने जी पोरं असल्या नमनासाठी बरोबर लागताय, कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय, त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कुणी द्यावं? एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला. राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा, आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच खोटीला लावायला. अख्खा तुमचा खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा. कारण की अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण टाकत बुवा. आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. चला, कारण काय मित्रांनो, लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाही, लोक म्हणतात शिटी वाजवत नाही. मला बुवा त्याची गरज पण नाही. आज ही लोक काय तुमचं इथे एकटं पासलं नाही म्हणलं बाय, तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबाला घरीचा वाटा असं ना बुवा, म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागला. एकटं पासलं म्हणलं काय नाही बघा राजेश. मी कुठं म्हणतो राहुल देशपांडेचा भाव आहे, मी कुठं म्हणतो मी लता मंगेशकरांचा भाव आहे. अरे पण मला अभिमान आहे, आज माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवलं बघा बुवा. राजेश बुवा आणि त्याचा नॉनसेन्स शाव या टाकीन उतरून बुवा. आईस्कोन 25,000 रुपये बोली तेवढाच बोलायचा, 25,000 एवढाच बोलायचा बुवा. 26,000चा म्हणते आकडा वाढवायचा नाही परत, नाहीतर शाम काय सांगून टाकेल बुवा. म्हणून म्हणतोय एवढं मोठं सांगितलं, माझ्या गाण्याला उत्तर दिलं, माझ्या गवळीचा भाग दिला. चालीच येत नाही, काय करतील? आल्या फक्त गाव झालं असं गण म्हणतात. माझा चुकीचा काय नाही बोलला, माझा गण तुम्हाला आवडला नाही? अरे निर्गुण निराकार जो अंगसंख वस्ता आहे, जळी शळी काष्टी पाशानी, जो अव्यक्त निराकार आहे, अव्यक्त निराकार ज्याचं रूप, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला ओंकार नाही, त्या गणपती बाप्पाचा गण गायला तुम्ही चुकाच काढा. गेल्या वर्षी बोललो ना, आणि आता पण ते कोकणाच्या गाण्याची चूक करताय. म्हणतात तुम्ही 14 तयाचा विषय. हे बोलणं तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही? 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक एडी आहे तुम्ही मोठं सांगा म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावताय. काय सांगितलं, ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही, याला तिथं म्हणशा बियाड काढली. टोपी घालाय म्हणतात लाज कसं आता घातले ना, आता कसा दिसतोय? आणि म्हणून चला काय मागशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंगा ओढून ठेवता, मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हटलं चला जाऊ दे आपलं, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या बरोबर ना.
तुम्ही दुसऱ्याला नाव कुठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायच्या म्हणजे आम्ही येडं आम्ही येडं तुम्ही 25,000 रुपयात बारी काढता मी आज गावाला 30,000 रुपये मध्ये तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश बोला जास्तच आहेत गोवा आहेत ना बाऱ्या 25 करा 30 करा राजेश बोला मग 14 आहे तुमच्यापेक्षा 11 तुम्ही आहेत पण का तुराबला जमीन शक्तिमानांच्या गर्दीत 14 बाऱ्या करणार राजेश बोला शक्तिमान पण पहिला काय गोवा आणि येड आहेत लोक ठेवणार येड आहे आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय लोक बघायला येणारी येडी आहेत आणि तुम्ही मोठं शान तुमची आग नाही तुमची हो द्या तुमची पिवळी हो द्या खाली लाल हो द्या मला घडत नाही बोल तशी आणि मी सुमानास पण नाही बोल मला हे पण तुम्हाला सांगतो अरे वयाच्या 30व्या वर्षी वय वर्ष आहे माझं 30 तुम्ही हा वेळ 42 वर्षाचं वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक बायकोकडे राजेश भाऊला नाव रुपयाला द्या असं मला काय पाहिजे नको मला टाळ्याने शिकते नको मला टाळ्या शिकत्या वयाच्या 30व्या वर्षी नावा रुपयाला आलेला पहिला शक्ती मला शाहीर आहे त्याचं नाव आहे बोल राजेश काय सांगतो तुमच्या उडतो म्हणून तुम्हाला झोमतो राजेश बुवा आणि उडत राहणार बुवा अजून जेव्हा माझ्यावरती या तेव्हा तुमच्यावरती जोर उडणार नाही बुवा नागरा सकट बाई घेऊन चढणार बुवा तुमच्यावर म्हणून अर्ध्या गुरुचा बाडगा शाला नाही बुवा औषधाला पाठ केला जातीवंत गुरुच्या नाही बुवा आणि म्हणून कसं झालेलं आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक राजसाहेबांचं गाड झालं पाहिजे त्याप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाकीर मानाचा मुजरा करतो ईश्वरी योगेश खेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे ही लोक येडी आहे बक्षीस लावणारी तुम्ही मोठे शाळा 10,000 आलं 20,000 आलं आग लागली बसाडे पडला रोगाला घालवलं शिया बुवा आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो म्हणतात आज मला तापवलं मला पण नाही तापवलं बुवा रात्री पण मित्रांनो खोटं सांगत नाही रंगदेवी शपथ लोक फुकडी यांच्यावर हे लागलं मंगलाष्टक बापडे कसं आहे हे बारी झालं हे आज दमा केली रात्री मंगलाष्टक गात होतं ते मी 10 मिनिटं इथून जास्तच घेणार मला थांबू नका त्यांना आयोजकाला सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून आता मी बरोबर त्याला टायमिंग ठेवतो त्यांचा बरोबर कधी कसा पट्ट्यात कार्यक्रम करतो फक्त बघा तुम्ही बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी कथा आहे आम्हाला या प्रेमाची वेडी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून हा सक्षम संदेश भावे कोणीवली खेळ वाचू शकतो दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो राहिला होते प्रश्न उत्तर रात्री शाहिराला विषय दिला मी काय म्हटलं तर तुम्ही प्रिंट छापली ना मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली घ्यायला तुमची नाही दुसरी बाजूची घ्यायची त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव गाता याचं आमचं उत्तर आहे हे तुम्ही बाजू 5 वारांना दिली नाही आजच कशी दिली होतं म्हणजे माझं उत्तर त्या रात्रीचं चुकीचं होतं या ठिकाणी सरिता दीपक वेगे सरीच कोको वेडी झाली राधा तुझ्यासाठी बक्षीस आलेलं आहे 551 रुपये शाहीर मानाचा मुजरा करतो बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते आणि लोकांना पण वाटते घ्यायला बक्षीस मानाला येणं आहे लोकांना पण मला कमी नाही करायचं एवढा शाणा भाऊ आहे एवढा मोठा शाणा भाऊ आहे विषय कसा बघा मित्रांनो रात्री यांच्या विषयाचं उत्तर दिलं आजही विषयाचं उत्तर दिलं रात्री म्हणतात विषयाचं उत्तर बघा माणूस किती आहे बघा म्हणजे मित्रांनो बघा एखाद्याला शेती कशी लावायची उत्तर दिल्यानंतर म्हणतात जे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय म्हणते विषय त्याच्या आमचा उत्तराचा एक भाग असेल की राजा त्याचा परिवार आणि देवानं वर्णन दिलं मग आधी काय तोंडात तुमच्या काय कोणाचा अडकला होता सांगायला आणि आज तुम्ही देता मला खाली घेऊन भूमाता आणि गौरव गाता तुमची गाता आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ आशा विषय आहे शाहिरांच्या विषयाचं आजही उत्तर देते मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खात्रीशी उत्तर देते बुवा मान्य करा अगर करू नका कारण तुम्ही काढता पाहिजे सगळं पळ वाटायचं बुवा मी आजही सांगतोय छातीला बोट लावू शकतोय तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊनी कालच फोडलंय तुम्ही मान्य नाही करत तुम्हाला कमीपणा वाटतोय बुवा उत्तर मान्य करायला पण आज तुम्हाला सांगतोय आजही तुमच्या विषयाचं उत्तर तर मित्रांनो उत्तर आहे का शाहिरांचा विषय शेती करताना जमलेला आकडी कोयती बांधून तू नागर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वर्णन दिलं ते सांगायचं खाली टीप आहे ग्रंथ संदर्भ भूमाता रहस्य कथा आज टाकले ना आज कालच्या वाणीपर्यंत नव्हती खालची टीप देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे शंकर खंडोबा ज्योतिबा वगैरे नाव सांगू नये बरं हो बाबा तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर हे विषयाचं उत्तर आहे का हे पूर्ण वाजू नका म्हणून
शांत बसा. हाताच्या घडी तोंडावर बोट. त्या कानात हुंदीर होत असेल त्यांना मला ऐका जाऊ दे. आज ऐका. आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत पिशाचे रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरे तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अगोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तीपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मला फरक नाही आणि परत बुवा तुम्ही काय एवढं काय तुम्ही खराब बाबाच्या खाली जा. एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या गोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच फुटीला. तुमच्या काय भाषाचा काय घेणं काय तुम्ही माझा फुटी लावायला. तुमच्या जेवण आज काढलाय, परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमन आणि सामान मी काय यमक कसला यमक. तुम्ही शक्य दिल्या नमन आणू नका. एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोलतो. तुम्हाला शिव्या दिले विषय का पहिला विषय. आणि म्हणून छोटा बाबा घ्या वरती. विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आलाय बघा. आर मागाया वड का धडपड तू निर्णय घेतलास डोकाचा. विषय का मागाया वड का धडपड तू निर्णय घेतलास डोकाचा. नाही विचार करणारे लोकांचा. गोरक्षनाथ जेव्हा माईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या माईने त्याला वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा. ते वडे भोकाचे वडे होते. विषय कसा आणलाय बघा. मागाया वड का धडपड तू निर्णय घेतलास डोकाचा. नाही विचार करणारे लोकांचा. नाही विचार करणारे लोकांचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. विचार करणारे लोकांचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. मागाया वड का धडपड निर्णय घेतलास डोकाचा. मागाया वड का धडपड निर्णय घेतलास डोकाचा. नाही विचार करणारे लोकांचा बुवा आहे हा येड्या भोकाचा. तुमची काय खिदापत नाही. आज बुवा तुमची मुलगवली तुमची मालवणीच करतो बुवा. कशी ती बघा थोडक्यात. आणि बक्षीस दिलं आहे जागल क्रिकेट संघ मरगुनवाडी दादांच्या माध्यमातून 250 रुपयाचा भागदार पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा शाहीर म्हणतात या लोककलेला विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये, शक्तितुर्यामध्ये, नमनामध्ये योगदान आहे विकास नांबोरेचं. आणि आम्ही नाही म्हणतोय कुठं. आम्ही होच म्हणतोय बुवा. आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबून लोकांचा काढता. आम्ही होच म्हणतोय बुवा. पण विषय काय शाहीर जे काय क्रेडिट घ्यायचंय ना झाला तुम्हीच घ्या. एवढा कोण रिकामा नाही का बुवा. इथं आम्हाला होता ना की तुम्हाला आपला धंदाच तेवढा आहे. इथं आम्ही नाही म्हटलं काय. शाहीर विकास नांबोरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे. याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच. आम्ही भांडे करतोय का आम्ही नाही म्हटलं.
पण शाहीर उगाच आहे ना, तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्याचा आणि शिट्ट्यांचा, नको वाजवू दे. तुम्हाला काय वाटतं? हे टाळ्या आणि शिट्टे वाजवणं सगळेच काय तुम्हाला चांगलं वाटतं? जेव्हा की किकी आणि किकी करता ना, तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर, त्याचा अर्थ जाणून घ्या. तुमचा हास्या करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा आणलाय बघा, वरती छोटा बांधायचा नाही. अरे ला हा, अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, मग लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय कसा ह्या झाली आहे राजेश भाषा बरोबर म्हणतोय. अहो ज्ञानी पंडित ऐका आज तुम्ही, ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. संत ज्ञानेश्वर माऊलीने, संत ज्ञानेश्वर माऊलीने मुक्या रेड्याच्या तोंडी भेद बोलवले. बोलवले ना? बोलवले का नाही? का माझ्या मनाचं आहे? मांडवकर 2 मिनिटं 5 मिनिटं ना? अरे भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा, अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही, उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलाया लावीन वेदिया काव्या रेड्याला, मी बोलाया लावीन वेदिया काव्या रेड्याला. सगळा घाडी बोळा जगतात. आणि म्हणून दुसरा विषय शाहीर म्हणतात, राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा? मला पाय नाही, सगळं पाय मजबूत आहेत माझं. एकदा येऊन बघा, बघा म्हणजे समजेल. लंगडा आहे मी, माझ्या हातात कोबडी आहे. राजेश भाऊ सगळं पाय मजबूत आहे, बघा बघा. एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे. विषय म्हणतात विजय बॉल लिहून देणार, राकेश बॉल लिहून देणार आणि हे गाणार. अरे पुन्हाकडनं 500 रुपये देऊन भाड्यांतर नाही ना आलं. आणि मी काय म्हणतो मित्रांनो, राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी लिहू शकतो, पण विषय काय मित्रांनो, आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द गेला तर राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो, आज राजेश बुवा भले गायकी लिहित नाही, पण जे काही लिहून घेतात त्याला मात्र 4 चांद लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना? दाल भात कोणचा आणि कोण दुसरा काय पाहिजे. आणि म्हणून चला बक्षीस आलेलं आहे करण आणि किशोर वारी शिशिर विधायकच्या माध्यमातून 200 रुपयाचं 10,000 पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागाशी फरमाईश आलेली होती, चोरू चोरूला पाहत